अगं ये पुष्पा, कोण हाय का नाही घरात? अगं बाई नीलिमा, तू आहेस रे, बस. झोपला होता काय? अगं झोपत्या कुठली, उगी जरा पडली होती. होय, लग्नाची समजी तयारी झालेली दिसते वाटतं. एवढ्या लवकर लग्नाची तयारी होती का? निवांत पडला होता म्हणून विचारलं. वा, बाहेर एवढा उन्हाचा तडका आहे, आपाप डोळे जागतात बघ. बरं जीजी, पुष्पा कुठे व? अगं हाय की घरात. पुष्पा, हे पुष्पा. काय व? अगं बाय, तुम्ही कधी आलाय? ही काय आत्ताच आलो या. हा, कुठं सह्या पाहिजे? सही घ्यायला नाही आलोय. मग कशाला आलाय? गावात काय घडलंय माहिती का? काय घडलंय? म्हणजे माहित नाही का माहित न होण्याचा अवांतीयस ग. काय असेल ते सरळ सांगा. अगं तुमच्या होणाऱ्या सुनेला त्या भैया साहेब उचलून घरी घेऊन गेला या. शीतलला? काय? होय, सगळ्या गावासमोर नेलंय आणि ते बी दोन्ही हाताने उचलून. शीतल कुठं तरी बाहेर गेली होती आणि उन्हाने चक्कर येऊन पडली असं म्हणते ती. आता खरं का खोटं आपल्याला तर काय माहित नाही बाया, पण तसं असल तर नशिबाने भैया तिथं होतं म्हणून बरं झालं, तर कुणाला बी काय कळलं नसतं. पण असं कसं उचलून? ते तरी काय करणार, तिथे कोणीच नव्हतं. हा, पण त्यांनी तिला तसं तिथं सोडून जाणं बरं दिसलं असतं का? आणि गाडी पण नव्हती त्यांची असं म्हणते त्या. खरं का खोटं हे आपल्याला तर काही माहित नाही. पुरला पण काय अक्कल आहे का नाही? कुणी सांगितलं होतं हिला असं उंडरायला? गेली असेल नेहमी जाते तसं. अगं पण लग्न ठरलेल्या पोरीनं असं बाहेर फिरणं चांगलं असतं का? नाही बाई. आता त्या पोरगीला चक्कर आली त्यात तिचा काय ग दोष? का ती काय मुद्दाम पडली होय? आणि कशाला तुम्हाला असं चौकशी पाहिजे ग? पण एखादी गोष्ट आम्हाला कळली तर तुम्हाला सांगणं आमचं कर्तव्य आहे का नाही? अगं पण एखादा विषय किती सगायचा, त्याला बी काही मर्यादा आहेत का नाहीत? आता मी बोलते ती मनात काय तुम्ही ठेवू नका. आपल्या घरची होणारी सून आहे म्हणून काळजीपोटी बोलली मी, पण आपणच आपली काळजी घेतलेली बरी नाही का? अजिंक्य, तू कधी आला रे? आत्ता चाललोय. अरे जरा त्या आमच्या राहिलेल्या 4 गोष्टी चांगल्या शिकव की बाबा. अरे काम नको म्हणतोय, काय नको म्हणतोय, त्याला सांग की जरा समजून. तुझं ऐकतो रे त्यो, बोलशील ना त्याच्याशी? हा. बर जीजी, येतो आम्ही. या पुष्पा, जाऊ का? आता काय करावं ह्या पोरीचं? आला का नवा पराक्रम तुमच्या कानावर तिचा? हा, माहिती. मग तुम्हाला तरी पटतंय काही? आता त्याला कशाला बोलतेस? अव त्यांची होणारी बायको म्हणल्यावर त्यांना नको वय बोलायला. किती जर लगीन ठरलंय तर जरा नीट वागावं. काय ठरलं? कशाचं? माझ्या लग्नाचं. अगं जयडे, आता अचानक तू काय चालू केलंस? तुमच्याच्यानं काय होत नसेल ना तर तसं मला सांगा. मी आधीच तुम्हाला विचारलं होतं, पोरगा तुम्ही बघताय का मी बघू? पण तुमची काय हालचाल दिसेना. कालचा दिवस बी असाच वाया घालवला. आता फक्त 3 दिवस राहिले. अगं पण अजिंक्य, मला तुमचं लग्न एन्जॉय करायचं. पुष्पे, अगं ही पोरगी अशी झपाटल्या का वागत्या? तुझ्याशी तर काही बोलली का नाही? नाही काय? अगं मग तिच्या संग कोणतरी बोला. आजा, अरे तू तर तिच्या संग बोल, नाही तर ही पोरगी डोक्याला काहीतरी उपचार करून ठेवायची. तिच्याशी नंतर बोला, आधी आपण शीतलच्या घरी जाऊन येऊ. चला. का? नाही म्हणजे काय काम आहे का? अहो पोरगी चक्कर येऊन पडली म्हणल्यावर बघायला नको वय? होय, मी पण येते. चला. तुम्ही कशाला? तुमचं कंबरड मोडलंय ना, बसा. ए, एवढं काय नाही झालं मला. चला मी पण येते. जीजे, तू आराम कर, आम्ही जाऊन येतो. हा, चल. शीतल, आला ना? झोप तर लागली नव्हती ना तुला? नाही. तुला भेटायला कोण आलंय बघ.
ये. बरं वाटतंय का आता? नाही म्हटलं थोडा विकनेस आला असेल, कोकोनट वॉटर घेऊन जावं. काय हेल्थ साठी चांगलं असतं ना. हा घ्या. भैया, खरं तर तुला असं बोललेलं आवडत नाही म्हणा, पण तुझे काय आमच्यासाठी केलंयस ना, एवढं कोणच कोणासाठी करत नाही रे. अहो असं काय नाही नाना, समाजाचं भान असणाऱ्या कुठल्याही माणसाने हेच केलं असतं. अरे पण तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. अहो कौतुक असलं नाना. हा आता एक सामान्य माणूस गरजू माणसाला माणुसकीच्या नातानाची मदत करतो, तशीच आम्ही पण करतो. अरे तू होतास म्हणून शीतल चक्कर येऊन पडली हे कळलं तरी, नाही तर काय झालं असतं काय माहित. अहो नशिबानं आम्ही त्या रस्त्यावरनं चाललो होतो, वाटत कुठली तरी पोरगी दिसली आम्हाला. आता आम्ही माणुसकीच्या भावनेने गेलो, बघितलं तर काय शीतल, अंगावर सर्रकन काटा आला आमच्या. आम्ही आजूबाजूला बघितलं, कुणीच दिसलं नाही. आम्ही तुम्हाला फोन करणार, तुम्ही येणार, ह्याच्यात वेळ गेला असता. शीतलवरती प्रथम उपचार करणं गरजेचं वाटलं, मग आम्ही कुठलाही विचार नाही केला. त्यांना उचललं आणि थेट तुमच्या घराकडे घेऊन आलो. हा म्हणजे तसं आमचं चुकलंच. म्हणजे अख्ख्या गावासमोर शीतलला उचलून आणलं ते, म्हणजे आम्हाला पण जरा अवघडल्यासारखं वाटलं होतं. म्हणजे साहजिकच आहे, तुमच्या घरच्यांना पण वाटलं असणार, पण काय करू, पर्यायच नव्हता ना. पण नाना, आम्ही शीतलला असं उचलून घेऊन आलेलं त्यांना आवडलं नाही बहुतेक. म्हणजे एवढ्या घाई गडबडीत आम्ही त्यांना घेऊन आलो, पण ते एका शब्दाने आमच्याशी बोलल्या नाही. बहुतेक आमच्याबद्दल त्यांच्या मनात राग दिसते. अरे राग यायचं काय कारण, उलट तिने तुझ्या आभारच मानायला पाहिजे. नाही, त्या आमच्याशी बोलल्या नाहीत ना म्हणून. शीतल, अगं त्याचे आभार तरी मान. नाही नाही नाना, उगाच जबरदस्तीने नको. आणि आभाराच्या अपेक्षेने मी काही केलेलंच नाही, नको. थँक्यू. वेलकम. अहो तुमची मदत करणं हे आमचं कर्तव्य आहे. आता तुम्ही फौजीची बायको होणार, अहो तुमची काळजी घेणं हे आमचं परम कर्तव्य आहे. आम्ही काय इथंच असणार आहे, आम्ही काय बॉर्डरवर लढायला जाणार नाही. या या. हा ग बाई भैया, तुम्ही अजून इथंच होय? हा हा, म्हणलं घरी जाऊन शहाळा घेऊन यावं. काय विकनेस आहे ना अजून शीतलला थोडा. हा, आम्ही बी घेऊनच येणार होतो. ते आमच्या घराच्या पाठीमागे झाड आहेत ना, त्याची शाळीच काढायची राहील. गडबडीत तसं चालू. अजिंक्य, तुम्ही तरी आठवण करायची नाही वे. असू द्या मामी, फौजी काय काय काम करणार. लग्न आलंय जवळ, त्याची गडबड चालू आहे सगळी. काय काळजी करू नका फौजी, काळजी करायला आम्ही आहे इथं. भैया, तुम्ही शीतलची मदत केली म्हणून थँक्यू बर का. आहे का मामी, थँक्यू कसलं त्याच्यात. मी काय म्हणते, तुमच्या नावानं गावात एखादा अँब्युलन्सच का काढत नाही, म्हणजे पुन्हा कुणाला अशी उचलायची वेळ येणार नाही ना तुमच्यावर. देर यू आर मामी, अँब्युलन्सची लवकरच व्यवस्था करतो. हा बर नाना, येतो मी. आता काय तुम्ही पाहुणे पाहुणे, चालू द्या तुमचं. हा काय मदत लागली तर आम्हाला सांगा.
होय. बरं ऐक, येतो आम्ही. शीतल, काळजी घ्या. तशी काळजी घ्यायला हायच आम्ही सगळी. फेडरेशन अध्यक्ष येतो. येतो फौजी. अजिंक्य बस. पुष्पा ये बस. नाही ठीक आहे. बस. मी काय बसायला आले नाही. म्हणलं शीतलला बरं वाटतंय का बघून यावं. का गेली कुठे शीतल आंबे काढायला. तिचा काही नेम नाही ना. अगं आता कशाला बाहेर पडते ती. नाही म्हणजे पुन्हा ती जायची, पुन्हा चक्कर येऊन पडायची आणि पुन्हा कोणीतरी उचलून आणायचं. असं नग ना. आता गावात असं बरं दिसत नाही. आता भैया होते म्हणून बरं. त्यांच्या जागी दुसरं कुणी असलं असतं तर गावातल्यांनी काय विचार केला असता. तसं बी आता बोलणारच आहेत म्हणा. पण भैया कसं तुमच्या घरातल्या सारखे आहेत ना, त्याच्यामुळे एवढी काही चर्चा व्हायची नाही. बरं का शीतल, ये बस. आता तू स्वतःच्या मनासारखं असं वागायचं नाही. तेव्हा आमच्या घरात काय रुचल, आपल्या चालरीती काय आहेत, आपल्याकडच्या लोकांना काही कमीपणा येणार नाही ना, ह्याचा विचार करून वागायचं. काळजी घे बाई. आणि उन्हातानात कशाला बाहेर जातीस. आता आमच्या घरात बी काय चाललंय काय कळणं झालंय बघा. काय घेरण माग लागलंय काय कळच ना. परवा सासू पडली आणि आज सून पडली. जी शालू काढायला ह्याच्यासाठी चढल्या नसत्या तर कशाला पडल्या असत्या. ना तुम्ही माझ्या मोठ्या भावासारखेच आहेत म्हणून हक्कानं सांगते. आता ही जर लगीन ठरलंय म्हणल्यावर असं सारखं सारखं बाहेर फिरणं बरं दिसतंय बाई. आता लगीन हाय म्हणल्यावर आधी काळजी घ्यायला नका बाई. समजा उद्या काही दुखापत झाली तर केवढ्याला पडल. म्हणून म्हणते पुरीसाठी जीव तुटतो बघा माझा. जशी माझी जेडी तशीच मला शीतल. आणि काय ग तुला पण काय झालं. एवढं चांगलं रुपडं दिलंय देवानं तर काय बाहेर फिरायची गरज आहे का. आणि काय झालं असतं तर म्हणजे कुठं तोंडाला नाकाला लागलं असतं तर काही नक्की सून घेऊन फिरू आहे मी. एवढा सुंदर चेहरा आहे माझ्या सुनेचा म्हणून काळजी वाटते. बाकी काही नाही. आणि हे बघ, जी काही आंबे खायचेत ना ती घरात बसून खा. मी स्वतः आणून देते तुला किती पाहिजे तेवढे. आणि अजिंक्य बी आहेतच की, ते बी आणून देतील. हाय का नाही अजिंक्य. हा वहिनी नाना येऊ का. चला अजिंक्य. शीतल बाळा, अगं आता तुझं लग्न 5 दिवसावर आलंय तेव्हा तू घराच्या बाहेर न पडलेलंच बरं. अगं पुष्पा समजूतदार आहे म्हणून बरं. कर आराम कर. शीतल, भैयाने तुला घरी आणलं हे चांगलंच केलं. पण भैयाने तुला उचलून आणलेलं अजिंक्यला पटलेलं नाही. त्याच्या डोळ्यात बघितलंय मी. बाळा, आपण ज्या माणसावर प्रेम करतो त्या माणसाला कधीच दुखवू नये. इथनं पुढं काळजी घे. हा आता थोडा आराम कर. मगाशी बी आजा येऊन गेला होता, आत्ता बी आला होता, पण एका शब्दानं बी विचारलं नाही तुला बरं वाटतंय का म्हणून. जेडे कुठे चाललीस. कुठं नाही. बॅग का भरतीस.
आता लग्न करून जायचंय. म्हणलं तयारी करायला नको वे. जयडे काय बावटपणा करतेस ग? तो बावट पण आहे. नाही, बरोबरच आहे तुमचं. बावटच आहे मी, कारण माझं तुमच्यावर प्रेम आहे. मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही. हे बावटपणाच आहे. एवढं प्रेम करून मी तुम्हाला माझ्या प्रेमाची कदर नाही. अजिंक्य, तुम्हाला माझं प्रेम कधीच कळलं नाही. कधीच दिसलं नाही तुम्हाला माझं प्रेम. तुमच्याशिवाय माझ्या आयुष्यात दुसरा कुठलाच पोरगा मित्र म्हणून पण नाही आला. कुठल्याच पोराचा विचार मी नाही केला. तुमच्या संग साखरपुडा ठरला आणि तो मोडून तुम्ही गेला. अहो अजिंक्य, ऐका की. तेव्हा एकदा बी विचार केला नाही ना माझ्या मनाला काय वाटलं असं. ज्या मुली संग तुमचं पटत नव्हतं तिच्या तुम्ही प्रेमात पडला. आणि मी इतकी वर्ष तुम्हाला काय पाहिजे काय नको ते सगळं बघत आले, पण तुम्हाला माझं प्रेम कधीच कळलं नाही. हे बघ जयडे, मी समजू शकतो. नाही, तुम्हाला कधीच नाही समजणार. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात मी दुसरी कुठलीच पोरगी नाही बघू शकत. ते सहनच नाही होणार मला. पण म्हणून मी तुमच्या लग्नाच्या आणि तुमच्या स्वप्नाच्या मध्ये नाही येणार. अगं जयडे, पण काय हा? अगं जयडे, म्हणून तू कुणाशी बी लग्न करणार आहेस का? त्यानं काय फरक पडणार आहे? तुम्हाला तुमचं प्रेम मिळालं ना. तुम्हाला ज्या पोरीशी लग्न करायचंय तिच्याशी तुमचं लग्न होतंय. आणि तसं बी असं प्रत्येकाच्याच आयुष्यात नसतं ना की ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच्याशीच आपलं लग्न होईल. शीतल बरोबर लग्न झाल्यावर तुम्ही सुखात राहाल ना. मग झालं की. अगं पण तुझं काय? माझं काय? माझ्या सुखाची चिंता तुम्ही नका करू. आणि फार फार तर काय होईल, माझं आयुष्य उद्ध्वस्त होईल. तसं बी त्यानं कुणाला काय फरक पडणार आहे? अगं असं कसं म्हणतेस? आम्हाला काही फरक पडत नाही का? तसं वाटत तर नाही. या घरात सगळ्यात शेवटी माझा विचार केला जातो. खरं तर केलाच जात नाही. अगं असं नाही जयडे. मग कसं आहे सांगा की. माझ्यासाठी केलेली एक तरी गोष्ट सांगा, फक्त एक गोष्ट. बोला की अजिंक्य. नाही ना आठवत? कधी काय माझ्यासाठी केलंच नाही तर. मम्मीने साखरपुडा ठरवला आणि तुम्ही तो मोडला. या सगळ्यात मी कुठे होते? कुठेच नाही. माझा विचार कधीच कोण करत नाही. अजिंक्य, मी या घरात अजून नाही राहू शकत. आणि तुमच्या आयुष्यात दुसऱ्या कुठल्या मुलीला मी बघू बी नाही शकत. ते सहनच नाही होणार मला. शीतल माझी चांगली मैत्रीण आहे आणि तुमची निवड बी योग्य आहे. पण तरी बी मला नाही सहन होणार ते. मला तुमच्या दोघांच्या मध्ये नाही यायचं. अगं जयडे, 3 दिवस, फक्त 3 दिवस राहिलेत. आजचा दिवस बी असाच गेला. माझ्यासाठी खरंच काय करायची इच्छा असेल ना तर लवकरात लवकर माझ्यासाठी मुलगा बघा.
आणि तुमच्या आयुष्यातून मला कायमचं लांब ठेवा.